आणि एक महत्त्वाची अपडेट हाती येते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पार्थ पवारांना मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. पार्थ पवार यांची केंद्राच्या डिफेन्स कमिटीवर सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. समितीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अभिनेते कमल हसन हे देखील सदस्य आहेत. महाराष्ट्रातून उज्ज्वल निकम आणि धैर्यशील बाने हे देखील सदस्य आहेत. याचे अपडेट जाणून घेऊयात. निलेश बुधावले आपल्यासोबत आहे. निलेश, काय सांगशील याबद्दल? दीपक, काही दिवसांपूर्वीच अमित शहा यांची भेट पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांना देखील घेतली होती आणि त्यानंतर आता एक मोठी घडामोड समोर येताना पाहायला मिळते. नुकतेच राज्यसभेमध्ये आता पार्थ पवार गेलेले आहेत. पहिलं अधिवेशन ते पुढच्या महिन्यामध्ये अटेंड करताना आपल्याला दिसतील. अशा वेळी अधिवेशनापूर्वीच एकीकडे मंत्रिमंडळाची चर्चा चालू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला महत्त्वाचे खासदार पार्थ पवार यांची आता जी महत्वाची कमिटी संसदेची समजली जाते त्या डिफेन्स कमिटीवर सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे. महत्वाची बाब अशी आहे की या समितीमध्ये अनेक दिग्गज मंडळी आहेत. याच्यामध्ये देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील त्या समितीत आहेत. अभिनेते कमल हसन आहेत. यासोबतच महाराष्ट्रातून आपण जर या समितीमध्ये पाहायला गेलं तर उज्ज्वल निकम आणि धैर्यशील माने हे देखील त्याचे सदस्य आहेत. त्यामुळे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक संधी या निमित्तानं केंद्रामध्ये एका समितीमध्ये मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. पैकी डिफेन्सवर आता पार्थ पवार आहेत. तर देशातली जी एनर्जी संबंधितला जो विषय आहे ONGCचा, त्याच्यावर सुनील तटकरे हे अध्यक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि या